मुलांनो, आज आपण पाठ 7वा मुग्धा लिहू लागले. लेखिका आहे निर्मला मठपती. पाठाचं नाव मुग्धा लिहू लागले म्हणजे काय नेमकं लिहिलं असेल तिने. बघा, आपण जीवनामध्ये जगत असताना अनेक चांगल्या वाईट गोष्टी पाहत असतो. चांगल्या गोष्टीचा आपण आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम घडत असतो. चांगल्या गोष्टी असल्या की आपण त्या आपल्यामध्ये अंगीकारतो, आपल्यामध्ये त्या घेतो. तशाच पद्धतीने आपल्या समाजामध्ये अनेक थोर समाजसुधारक असतात, नेते असतात, थोर विचारवंत असतात. त्यांनी एखादं भाषण केलं की आपण ते पटकन आत्मसात करतो, ऐकतो आणि त्याप्रमाणेच आपण सुद्धा आपली कृती करायला सुरुवात करतो. अशाच पद्धतीने या पाठामध्ये सुद्धा मुग्धा अभ्यासामध्ये हुशार असते. चित्रकला स्पर्धेमध्ये तिचा नंबरही आलेला असतो, पण ती अबोल असते म्हणजे कमी बोलणारी असते. त्यांच्या शाळेमध्ये याच बक्षीस वितरणाच्या समारंभामध्ये एक प्रमुख पाहुण्यांना बोलवतात आणि ते प्रमुख पाहुणे आपल्या जीवनामध्ये ते कसे लेखक झाले, कसे साहित्यिक झाले याबद्दल मुलांना माहिती सांगतात आणि तोच चांगला विचार मुग्धा आपल्या आत्मसात करते आणि त्याचाच परिणाम तिच्या जीवनामध्ये होतो आणि ती सुद्धा अबोल मुग्धा लिहू लागते, सर्वांशी बोलू लागते. आता आपण पाठ पाहूया. मुग्धाच्या शाळेमध्ये चित्रकला, रांगोळी, कथाकथन अशा स्पर्धा झाल्या आणि शाळेमध्ये बक्षीस समारंभ आयोजित केला होता. मग आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा होतात. त्याच पद्धतीने मुग्धाच्या शाळेत सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धा झाल्या आणि त्याचाच बक्षीस समारंभ सोहळा कार्यक्रम मुग्धाच्या शाळेमध्ये होता. सर्व मुलांना व त्यांच्या पालकांनाही शाळेमध्ये बोलवलेलं होतं, आमंत्रण दिलेलं होतं, निमंत्रण दिलेलं होतं. त्यामुळेच मुग्धाचे आई बाबा सुद्धा तिथे शाळेमध्ये आलेले होते. आपल्या मुलीचं झालेलं कौतुक पाहण्यासाठी मुग्धाचे आई बाबा सुद्धा शाळेमध्ये आलेले होते. मग मुग्धाची आई बाईंकडे जाते मुग्धाच्या आणि काय म्हणते बघा. काय म्हणते आमची मुग्धा? मुग्धाची आई बाईंना विचारते की आमची मुग्धा काय म्हणते. तेव्हा बाई त्यांना सांगतात की अभ्यासात हुशार आहे, अभ्यासात ती खूप हुशार आहे, सगळा अभ्यास नीटनेटकेपणाने करते. चित्रकला स्पर्धेत सुद्धा तिचा पहिला नंबर आलेला आहे, पण ती जास्त बोलत नाही, जास्त बोलत नाही म्हणजे अबोल आहे. घरी सुद्धा ही अशीच वागते का हो, असं बाई मुग्धाच्या आईला म्हणाल्या. तेव्हा आई म्हणते हो. आईने अगदी नाराजीच्या स्वरामध्ये म्हणजे नाराजीच्या आवाजामध्ये उत्तर दिलं. तेवढ्यात प्रमुख पाहुणे आले. कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि तेवढ्यामध्ये प्रमुख पाहुणे आले. मग प्रत्येकजण आपापल्या जागेवरती जाऊन बसला. मुग्धाचे आई बाबा सुद्धा आता कार्यक्रमाला सुरुवात होणार म्हणून जागेवर जाऊन बसले. कार्यक्रमाच्या बाई सुद्धा पुढील तयारीला लागल्या. म्हणजे त्यांचं मुग्धाच्या आईचं आणि बाईंचं म्हणजे त्या शिक्षिकेचं संभाषण जे बोलणं चालू होतं ते संपलं. बाई सुद्धा पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागल्या आणि मुग्धाचे आई बाबा सुद्धा तिथे कार्यक्रम पाहण्यासाठी समोर जाऊन बसले. पाहुणे म्हणून एक प्रसिद्ध लेखक आले होते. प्रसिद्ध नावाजलेले एक लेखक प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते. बाईंनी त्यांचं स्वागत केलं. बाईंनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं आणि शाळेतील एक जाधवबाई, शाळेतील एका बाईंचं नाव सांगितलेलं आहे की जाधवबाई यांनी प्रमुख पाहुण्यांची सर्वांना ओळख करून दिली. त्यांचं नाव, त्यांचा जे काही शिक्षण असेल किंवा ते कसे घडत गेले त्याच्याबद्दल थोडक्यात परिचय जाधवबाईंनी सर्वांना सांगितला. बक्षिसे देण्याचा कार्यक्रम झाला. मग प्रमुख पाहुण्यांनी सर्व मुलांना बक्षिसाचं वितरण केलं, वाटप केलं आणि पहिल्यांदा त्यांनी भाषणास सुरुवात केली. प्रमुख पाहुण्यांनी बक्षिसं दिली सर्व मुलांना आणि भाषण करायला सुरुवात केली. बक्षिसं देण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर प्रथम त्यांनी बक्षीस मिळवणाऱ्या मुलांचं अभिनंदन केलं. ज्यांना ज्यांना बक्षिसं मिळालेली आहेत त्या मुलांचं त्यांनी पहिल्यांदा अभिनंदन केलं आणि ज्या मुलांना बक्षिसं मिळालेली नाहीत त्या मुलांचंही त्यांनी कौतुक केलेलं आहे. बघा, मग बक्षीस मिळवलेल्या मुलांमध्ये मुग्धाचाही नंबर होता. त्यामुळे मुग्धा प्रमुख पाहुण्यांचं, या प्रसिद्ध पाहुण्यांचं भाषण मन लावून ऐकत होती, मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती. बघा, त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्यांनी भाषणामध्ये पहिल्यांदा लहानपणीच्या गमती जमती सांगितल्या की मी लहानपणी कसा होतो, कशा खोड्या करायचो, काय काय करत
सर्वच्या सर्व गोष्टी प्रमुख पाहुण्यांनी मुलांना सांगितलेल्या आहेत. आणि हे ऐकून मुलं सुद्धा पोट धरून हसू लागली. पोट धरून म्हणजे मनमुरादपणे, मुक्तपणे मुलं हसू लागली. आणि नंतर ते स्वतः लेखक कसे झाले याबद्दल माहिती सांगू लागले की मी कसा लेखक झालो हे सुद्धा ते नंतर सांगू लागले. बघा, ते म्हणाले मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता, म्हणजे लेखन करण्याचा. मी पहिल्यापासून लिहित असो, लिहिणं ही माझी आवड होती, त्यामुळे मी पहिल्यापासूनच लेखन करायचो. मात्र फार अबोल होतो. मी लिहायचो खरं मी खूप अबोल होतो, म्हणजे मी कमी बोलणारा होतो. मी कोणाशीही जास्त बोलत नव्हतो. म्हणजे त्याप्रमाणेच लेखक सुद्धा कसे होते, अबोल होते. रोजच्या रोज ज्या गोष्टी घडायच्या त्या मी माझ्या वहीमध्ये लिहून ठेवायचो. जे काही रोज घडेल ते मी सर्व काही माझ्या एका वहीमध्ये लिहून ठेवायचो. अगदी बारीक सारीक गोष्टी, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत छोट्या छोट्या गोष्टी मी काय करायचो माझ्या वहीमध्ये लिहून ठेवायचो. आणि त्यामुळे रोजच्या रोज लिहिल्यामुळे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी काय काय केलं हे मला लक्षात येऊ लागलं. त्यामुळे माझी निरीक्षण शक्ती वाढली. निरीक्षण शक्ती म्हणजे नीट पाहण्याची वृत्ती. निरीक्षण शक्ती त्यांची वाढली. त्याचप्रमाणे त्यांची स्मरणशक्ती सुद्धा वाढली की लेखनामुळे की मी हे लिहिलं, आठवून लिहिलं, त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती म्हणजे आठवण करण्याची शक्ती सुद्धा वाढलेली आहे. तसंच त्यांची शब्दसंपत्ती वाढली लेखनामुळे. आता काय लिहिलं त्याच्यानंतर वाक्यरचना करणं, शब्दसाठा त्यांचा, त्यामुळे लिखाणामुळे त्यांचा शब्दसाठा सुद्धा वाढला. छोटे छोटे प्रसंग, उदाहरणार्थ त्यांनी काय काय सांगितलेले बघा, शाळेतल्या घटना, शाळेमध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या, नंतर शाळा सुटल्यानंतर बागेत गेल्यानंतर बागेतील झाडाच्या चिंचा, बोरे काढलेली, हळूच कोणाच्या नकळतपणे ती काढलेली बोरे, चिंचा, तसेच लहान सहान फोड्या. त्याचप्रमाणे माझ्या हातून घडलेल्या चुका, ताईसोबत केलेलं भांडण, मार्क चुकवण्यासाठी वर्गामध्ये केलेला वेगळा अभिनय, सहलीची मज्जा, विनोदी प्रसंग, असे अनेक त्यांनी वहीमध्ये आपल्या अनेक प्रकारचं लेखन त्यांनी आपल्या वहीमध्ये केलेलं आहे. तसंच त्यांनी सांगितलं की अचानक एखादं संकट आलं, वर्गामध्ये एखादा अचानक काहीतरी प्रसंग घडला, बाहेर घरामध्ये एखादा प्रसंग घडला, बाहेर रस्त्यावर एखादा काहीतरी प्रसंग घडला, म्हणजे अचानक उद्भवलेलं संकट जरी असेल तरी मी ते माझ्या वहीमध्ये लिहू लागलो. आणि या गोष्टी मी सगळ्या वहीमध्ये उतरवत मला पुढे लिहिण्याच्या कल्पना सुचू लागल्या. घडलेला प्रसंग, कविता, कथा या सर्व मी लिहिल्यानंतर माझ्या वर्गातील शिक्षकांना मी दाखवू लागलो. जे काही असेल दररोज केलेलं मी लिखाण ते मी माझ्या वर्गातील शिक्षकांना दाखवू लागलो आणि शिक्षकही माझे कौतुक करू लागले. त्यामुळे मला प्रोत्साहन मिळालं, उत्तेजन मिळालं की मी काहीतरी करू शकतो. शिक्षकांनी शाबासकी दिल्यामुळे मला खूप आनंद होत असे आणि त्यामुळे मी त्यांची प्रेरणा घेऊन मी पुन्हा चांगल्या गोष्टी, चांगल्या कथा, चांगल्या कविता लिहू लागलो. थोडा मोठा झाल्यावर दैनिकात, मासिकात लिखाण प्रसिद्ध होऊ लागलं. मी थोडा मोठा झालो की त्यावेळी मग मी काय करायला लागलो की माझं जे लिखाण केलेलं आहे ते मी दैनिकामध्ये म्हणजे दररोज प्रसिद्ध होणारे जी काही वृत्तपत्र आहे त्याच्यामध्ये मी ते लिखाण देऊ लागलो. तसंच मासिक म्हणजे महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे नियतकालिक, पाक्षिक म्हणजे 15 दिवसातून एकदा प्रसिद्ध होणारे, त्रैमासिक म्हणजे 3 महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे, तसंच वार्षिक म्हणजे वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे. तर लेखक मासिकात आणि दैनिकामध्ये त्यांचे लेख, कविता देऊ लागले आणि त्यामुळं त्यांचं लिखाण प्रसिद्ध होऊ लागलं. लिखाण करता करता असं त्यांच्या लक्षात आलं की मी सर्वांशी बोलू शकतो, सर्वांशी गप्पा मारू शकतो. आणि विशेष म्हणजे सर्वांशी ते जेव्हा बोलायचे, गप्पा मारायचे त्यावेळेस त्यांना त्यांच्या मनातील विचार समजायचे. त्यामुळे त्यांच्या लिखाणाला गती मिळाली, वेगवेगळ्या प्रकारचं ते लेखन करू लागले. असंच एकदा त्यांचे काका आले होते घरी आणि लेखक एवढे बोलायले हे पाहून त्यांचे काका म्हणतात, हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय की. म्हणजे लेखकाचे काका प्रसिद्ध पाहुण्यांचे काका एकदा त्यांच्या घरी आले होते. तेव्हा लेखक सर्वांशी गप्पा मारते हे पाहून त्यांना आश्चर्य वाटलं की हा तर अगोदर अबोल होता, कमी बोलत होता, कोणाशीही बोलत नव्हता, पण आता हा एवढा कसं काय बोलायला लागलाय. त्यामुळे ते म्हणतात की हा घुम्या मुलगा चांगलाच बोलायला लागलाय की. बोलण्यानं, लिहिण्यानं, वाचल्यानं
माझ्यामध्ये परिवर्तन घडत गेलं. प्रमुख पाहुणे काय सांगतात की लिहिल्यामुळे, बोलल्यामुळे आणि वाचल्यामुळे माझ्यामध्ये परिवर्तन म्हणजेच बदल घडत गेलेला आहे आणि माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागलेलं आहे, वेगळीच कलाटणी मिळालेली आहे आणि म्हणून मी एक साहित्यिक झालो, एक लेखक झालो. बघा, म्हणजे लेखक कसे झाले हा प्रवास सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे की मी अव्वल होतो, पण माझ्याकडे एक चांगली सवय काय होती की मी जे काही दररोज घडलेलं आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते झोपताना पूर्णपणे माझ्या डायरीमध्ये उतरवत होतो आणि त्यामुळे मला माझ्या चुका समजू लागल्या, मी आणखीन काय करायला पाहिजे होतं. त्याच पद्धतीने त्यांची निरीक्षण शक्ती वाढली, स्मरणशक्ती वाढली आणि शब्दभांडार, शब्दसाठा, शब्दांचा संग्रह सुद्धा त्यांचा वाढला आणि त्याचमुळे ते एक प्रसिद्ध लेखक झाले. प्रमुख पाहुण्यांचे भाषण मुग्धा मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती, म्हणजे मुग्ध होऊन, गुंग होऊन त्याच्यामध्ये ती ऐकत होती आणि तिने सुद्धा आपल्या मनाशी निश्चय केला की आपणही रोज लिहायचं. मी सुद्धा यांच्यासारखंच, या पाहुण्यांसारखंच दररोज लिहिणार आहे. आणि नेमका हाच विचार तिचे आई बाबा तिथे बसलेले असतात, त्यांनाही हाच विचार आवडला आणि त्यांनीही ठरवलं की आता आपण सुद्धा काय करायचं, मुग्धाला डायरी द्यायची आणि तिलाही लिखाणासाठी आपण प्रोत्साहन द्यायचं आणि तिला लिहायला सांगायचं. नुकतीच बाबांनी मुग्धाला नवीन वर्षाची एक डायरी म्हणजेच रोजनिशी दिली होती. अजून ती कोरीच होती. नवीन वर्षामध्ये आपण एकमेकांना गिफ्ट देतो की नाही, तसंच मुग्धाच्या आईवडिलांनी सुद्धा, तिच्या बाबांनी सुद्धा तिला एक बक्षीस म्हणून काय दिलेलं होतं, तर डायरी दिलेली होती आणि ती कोरीच होती कारण तिने त्याच्यामध्ये काहीही लिहिलेलं नव्हतं. मग ती कोरी जी डायरी आहे तिनं घेतली आणि तिनं आपल्या मनाशी पक्के ठरवले आणि नवीन वर्षाचा संकल्प केला, निश्चय केला. नवीन वर्षात आता हे जे नवीन वर्ष चालू आहे त्या नवीन वर्षामध्ये तिने संकल्प केला की मी रोज काहीतरी लिहिणार आणि दुसऱ्या दिवशीपासून, हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम झालेल्या दुसऱ्या दिवसापासून तिने आपल्या लिखाणाला सुरुवात केलेली आहे. रोजच्या रोज तिच्या डायरीची पाने भरू लागली. रोज तिची डायरी आहे ती एक पान भरू लागलं. आजीचं वर्णन, बाबांचे अभ्यास घेणे, भाऊशी भांडण, मैत्रिणीचा वाढदिवस, आईची माया, तिच्या शिक्षिका, सुट्टीचा दिवस, अशा अनेक विषयांचे लेखन ती या डायरीमध्ये झरझर उतरवू लागली. म्हणजे तिनं मनाशी ठरवलं, संकल्प केला आणि दुसऱ्या दिवसापासून तिनं लिखाणाला सुरुवात केली. त्यामध्ये आजीचं वर्णन, आजी कशी दिसते, आजीच्या काय सवयी आहेत, कोणकोणत्या सवयी आहेत ते सर्व ती त्या डायरीमध्ये लिहू लागली. तसेच बाबा कशा पद्धतीने आपला अभ्यास घेतात, आपल्या शाळेतील शिक्षका, आई आपल्यावरती किती प्रेम करते या गोष्टी, तसं ह्या सर्व गोष्टी, मैत्रिणीचा वाढदिवस, या सर्व गोष्टी ती या डायरीमध्ये लिहू लागली. एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली की तीही तिच्या कागदावर येऊ लागली आणि त्यामुळे तिला तिची चूक कळू लागली. एखादी गोष्ट मनासारखी झाली किंवा ती तिच्या मनासारखी झाली नाही, मनाविरुद्ध झाली, या गोष्टी सुद्धा तिच्या लक्षात येऊ लागल्या आणि त्या कशामुळे तिच्या लक्षात येऊ लागल्या, ती जेव्हा लिहून ठेवू लागली त्यामुळे तिच्या लक्षामध्ये ते येऊ लागलं. तर आपण कुठे चुकलो हे सुद्धा तिला समजू लागलं की आपली ही चूक आहे आणि त्यामुळे तिच्या चुका सुद्धा लवकर लक्षात येऊ लागल्या आणि ती पुन्हा आपल्याकडून चूक होणार नाही याची काळजीही घेऊ लागली. आपोआप आईबाबांशी, भावांशी सुसंवाद घडू लागले आणि या सर्व गोष्टीमुळे तिचा आपल्या आईबाबांसोबत, आपल्या भावांसोबत सुसंवाद म्हणजे चांगले संभाषण घडू लागले आणि मुग्धाची अबोल कळी फुलायला लागली. बोल होती मुग्धा, कमी बोलणारी होती, पण ती आपोआपच प्रसिद्ध लेखकाच्या प्रेरणेतून तिनं हा चांगला विचार घेतला आणि तिने लिखाणाला सुरुवात केली आणि लेखनामुळे तिला चांगल्या वाईट गोष्टी समजू लागल्या आणि त्यामुळेच तिच्यामध्ये बदल झाला की ती सुद्धा काय करू लागली, बोलू लागली, एकमेकांशी चांगला संवाद साधू लागली आणि गप्प राहणारी मुग्धा मनमोकळेपणाने बोलू लागली. म्हणजे बघा, ती मनमोकळेपणाने गप्पा तर मारू लागलीच, पण पुढे ती लिहू सुद्धा लागली. म्हणजे एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या प्रेरणेतून चांगले विचार घेऊन आपल्यामध्ये सुद्धा सकारात्मक परिणाम तिने घडवून आणलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा या पाठातून प्रेरणा घ्यायची आहे की आपल्या ज्या काही चुका होतात किंवा ज्या काही आपल्या अवतीभोवती चांगल्या घटना घडतात
सकाळपासून ते रात्रीपर्यंत झोपेपर्यंत, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही घडत आहे ते तुम्ही सुद्धा काय करायचे, आपल्या रोजनिशीमध्ये डायरीमध्ये दररोज लिहायला आता सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने आज आपण मुग्धा लिहू लागली या पाठाविषयी माहिती पाहिली. आता या पाठातील काही शब्दार्थ व वाक्प्रचार आहेत ते आपण पाहूया. शब्दार्थ: समारंभ सोहळा, नाराज निराश, स्वर आवाज ध्वनी, प्रसिद्ध नावाजलेले, छंद नाद आवड, अबोल कमी बोलणारा, स्मरण आठवण, संकट वाईट परिस्थिती, भूम्या कमी बोलणारा, परिवर्तन बदल, साहित्यिक लेखक, निश्चय निर्धार, माया ममता प्रेम, सुसंवाद चांगले संभाषण, वाक्प्रचार व त्यांचे अर्थ, स्वागत करणे सन्मानाने बोलवणे, मन लावून ऐकणे लक्षपूर्वक ऐकणे, पोट भरून हसणे मनमुरादपणे खूप हसणे, प्रोत्साहन मिळणे उत्तेजन मिळणे, संकल्प करणे निश्चय करणे पक्के ठरवणे. मुग्धाने काय केलं होतं, नवीन वर्षामध्ये लिखाणाचा संकल्प केला होता. अशा पद्धतीने या पाठावरील स्वाध्याय प्रश्नोत्तरे आता आपण पाहू. प्रश्न पहिला: एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. मुग्धाच्या शाळेत कोणता समारंभ होता? उत्तर: मुग्धाच्या शाळेत बक्षीस समारंभ होता. बक्षीस समारंभ होता. उत्तर झाल्यानंतर पूर्णविराम द्यायचा आहे. आ. समारंभाला प्रमुख पाहुणे कोण आले होते? उत्तर: समारंभाला प्रमुख पाहुणे प्रसिद्ध लेखक आले होते. प्रसिद्ध लेखक आले होते. पूर्णविराम. आता प्रश्न दुसरा: कोण कोणाला म्हणाले? त्यामध्ये अ. मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता. कोण म्हणाले? प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना म्हणाले. प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना म्हणाले. त्यामध्ये आ. हा भूम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय. उत्तर: प्रमुख पाहुण्यांचे काका. प्रमुख पाहुण्यांचे काका प्रमुख पाहुण्यांना म्हणाले. प्रमुख पाहुण्यांना म्हणाले. प्रश्न तिसरा: खालील शब्दांना जोडून येणारे शब्द लिहा. उदाहरणार्थ दिले आपल्याला बारीक सारीक. इथे एक दिले जिकडे, त्याला जोडून येणारा शब्द आहे तिकडे. जिकडे तिकडे. 2. दगड. जोडून येणारा शब्द गोटे. दगड गोटे. 3. काटे. त्याला जोडून येणारा शब्द कुटे. काटे कुटे. 4. पाला. जोडून येणारा शब्द पाचोळा. पाला पाचोळा. प्रश्न चौथा: खालील जोडाक्षरांसारखे शब्द लिहा.
इथे आपल्याला दिले पक्के, याच्यासारखेच आणखी काही शब्द लिहायचे आहेत. तर बघा, शिक्के, पक्के शिक्के. नंतर टक्के, ठिक्के. अशा पद्धतीने आणखी काही शब्द तुम्ही लिहायचे आहेत. 2 आहे संपत्ती, याचा सारखा शब्द आपत्ती, विपत्ती, हत्ती, उत्पत्ती. अशा पद्धतीचे आणखी जे काही शब्द असतील ते तुम्ही लिहायचे आहेत. त्याचप्रमाणे आपल्या पाठाखाली आणखी काही जे स्वाध्याय प्रश्न उत्तरे आहेत ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत.